चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025 ही राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात राबवण्यात येणार आहे। संघटन अधिक सुदृढ करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे पार पडणे या दृष्टीने प्रदेश भाजपकडून त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अधिकृत नियुक्तीपत्र जाहीर करून या निर्णयाला अधोरेखित केले आहे। आमदार चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून, माजी खासदार अशोकजी नेते यांची निवडणूक प्रभारी म्हणून, तर आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नियोजनबद्ध, समन्वयित आणि गतिमान अभियान उभारले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार हे या निवडणुकीचे प्रमुख प्रेरणास्रोत ठरणार आहेत। महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून चंद्रपूरच्या पुढील 5 वर्षांच्या विकास आराखड्याचा पाया आहे, असा दूरदर्शी दृष्टिकोन त्यांनी मांडला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात संघटनेला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे। जे सांगण्यात आलं आहे, श्री उपेंद्र कोठेकरजींनी आज सांगितलं की चैनसुख संचेतीची ज्यांनी मुलाखती घेतल्या आणि अशोक नेते हे त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी। किशोर जोरगेवार निवडणूक प्रभारी नव्हते कधी? मला माहिती अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलं आहे, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे। दुरुस्त करावं लागली। माझी पुन्हा एकदा नियुक्ती झाली असं मी मानायला तयार नाही। माझी निवडणूक प्रमुख पदाची अगोदरच नियुक्ती झालेली होती। माध्यमांच्या माध्यमातून मला सकाळी कळलं की माझ्या या ठिकाणी माननीय माजी खासदार अजयजी संचेती यांना त्या ठिकाणी जबाबदारी ती दिली गेली होती। परंतु जे मला भारतीय जनता पार्टीची व्यवस्था माहीत आहे, त्या व्यवस्थेमध्ये असं आहे की निवडणूक प्रमुखपद हे त्या मतदारसंघातील नेत्यांकडे साधारणतः असते। याचं कारण असं आहे की त्याला तिथलं राजकीय गुणागणित, तिथली सामाजिक परिस्थिती, तिथे असलेलं भौगोलिक हे आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या ओळख यामुळे निवडणूक प्रमुखपद हे मतदारसंघातच असतं। हा एवढं गोष्ट आहे की प्रभारी आणि निरीक्षक पद मात्र भारतीय जनता पार्टीचे जे इतर जिल्ह्यातले इतर ठिकाणचे नेते असतात त्यांच्याकडे असतात आणि त्याच भावनेतून पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देणारं पत्र माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाने पाठवलेलं आहे, ज्यामध्ये अशोकजी नेते हे निवडणूक प्रभारी आहेत, चैनसुखजी संचेती हे निरीक्षक आहे, आता पूर्वीच हे निरीक्षक म्हणून आले होते आणि मी माझी या ठिकाणी निवडणूक प्रमुख पद म्हणून या ठिकाणी त्यांनी स्पष्टता दिलेली आहे।